नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहर आता सीसीटीव्हीच्या नजरेखाली आले आहे। स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने सावनेर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात 91 सुरक्षा कॅमेऱ्याचे लोकार्पण करण्यात आले असता शहरातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे। सावनेर शहरातील 23 महत्त्वाच्या ठिकाणी एकूण 91 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या निगराणी प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यातील प्रत्येक शहरात अशा प्रकारे सुरक्षा कॅमेरे बसवून गुन्हेगारीला आळा बसवला जाईल असे सांगितले। या कार्यक्रमाला खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार डॉक्टर आशिष देशमुख, डॉक्टर राजीव पोतदार, नागपूर जिल्हा भाजप अध्यक्ष मनोहर कुमारे, उपाध्यक्ष रामराव मोवाडे तसेच नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोदार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्यासह सावनेर विभागातील अनेक अधिकारी उपस्थित होते। दरम्यान खासदार बर्वे यांनी जिल्ह्यात वाढत चाललेल्या अंमली पदार्थाच्या व्यवहारांवर कठोर कारवाई करून तरुणांचे भविष्य वाचवण्याची गरज अधोरेखित केली। या उपक्रमामुळे सावनेर शहर अधिक सुरक्षित होईल आणि गुन्हेगारीवर अंकुश बसेल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला। न्यूज एक्सप्रेससाठी सावनेरवरून किशोर डिंडोले यांची रिपोर्ट।